साहेब थोरातांच्या ओळखीच्या पटांगणात जमलेले सर्व बांधवांनो, शेतकरी बांधवांनो, आपण बराच वेळ इथे बसलेला आहात, थांबलेला आहात, ऊन तळपताय. आम्हाला बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे, लोक जेव्हा उन्हात बसलेले असतील तेव्हा त्यांचा जास्त अंत पाहू नका. पण आपण इथे एका विचारानं बसलेला आहात, एका भूमिकेतून बसलेला आहात. आणि मला आनंद आहे की इंदापूरला सुप्रियाताईच्या प्रचारासाठी मला इथे येता आलं. मगाचपासून मी ऐकतोय आणि एक गोष्ट इथे स्पष्ट दिसते, जी रोहित दादानं सांगितली, सुप्रियाताईने सांगितली. पायाखालची वाळू सरकली की माणूस दहशतवादाचा मार्ग स्वीकारतो. माणूस घाबरला, समोरचा पराभवाची भीती वाटायला लागली, लोक आपल्याला स्वीकारणार नाहीत याचं भय वाटायला लागलं की मग तो मोदीचा मार्ग सुरू होतो, की धमक्या द्यायच्या, पोलिसांचा वापर करायचा. बरं, धमक्या कशा देतात आम्हाला माहिती आहे, आम्ही आयुष्यभर धमक्या देतच आलेलो आहोत. तुम्हाला धमक्या नवीन असतील, आम्ही धमक्या घेतो सुद्धा, धमक्या देतो सुद्धा. त्याच्यामुळे धमक्या वगैरे हा जो प्रकार सध्या या भागात चाललेला आहे, हा डरपोकपण आहे. आणि धमक्या समोर येऊन कोणी देत नाही. धमक्या नेहमी फोनवर दिल्या जातात, आवाज बदलून. पण महाराष्ट्राला असे आवाज बदलून धमक्या देणाऱ्यांची आता काळजी नाही. तुमचं अस्तित्व फार थोडं आहे. तुम्ही बारामतीत धमक्या द्याल, पण तुम्हाला मुंबईत यायचं हे लक्षात ठेवा. मुंबईला यायचं आहे, ठाण्याला यायचं आहे, रस्ता आमचाच आहे ना. कोणाला धमक्या देताय? पवार साहेबांच्या माणसांना धमक्या देताय की शिवसैनिकांना धमक्या देताय? कोणाला धमक्या देताय? धमक्या देऊ नका. आम्ही घाबरणारे लोकांना ही मर्दांची, नामर्द होते, डरपक होते, ते गेले पळून. या धमक्या, हे पोलीस स्टेशनला फोन, खोटे गुन्हे. आज सकाळी सुप्रियाताईचं मी मुंबईला एक भाषण वाचलं की त्या म्हणाल्या की मलाही भीती वाटते की मलाही अटक होईल. अटक करू शकतात. रोहित दादाला, युगेंद्रला अडवून सांगितलं जातंय की तुम्ही प्रचार करू नका. अरे, तुमच्यात हिंमत असेल, तुम्ही तुमचा प्रचार करा आणि निवडून देऊन दाखवा बारामतीमध्ये. ही लढाई बारामतीची नाही, ही लढाई महाराष्ट्र